छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख असलेले राहुल सोनवणे या शिवसैनिकाने एक प्रण केला होता. जोपर्यंत नगरसेवक होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं. महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर प्रभागातील वॉर्ड महिला राखीव असल्याने राहुल सोनवणे यांनी स्वतःऐवजी आई सुनीता यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. प्रामाणिक व्यक्तिमत्व, लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव यामुळे राहुल सोनवणे यांच्या मातोश्री निवडून आल्या. निवडणूक खर्चासाठी राहुल सोनवणे यांनी स्वतःचं राहतं घर विकून पैसा उभा केला, पण आईला नगरसेवक केलंच. आई नगरसेवक झाल्यावर राहुल सोनवणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला, पण स्वतः नगरसेवक झाल्यावरच लग्न करण्याच्या वचनाचं काय असा प्रश्न निर्माण झाला. राहुल सोनवणे यांच्या वचनाबद्दल शिवसेनेचे नेते तथा माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं. यावर त्यांनी राहुल सोनवणे यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा दानवे यांनी फोन लावून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच बोलण्यासाठी दिला. भाऊ बोलो. राहुल, अंबादास बोलतो. हा दादा, कुठे आहेस तू? मी इथंच होतो घराजवळ. उद्धव साहेब विचारतात लग्न कधी करणार आहे? पोरगी बघितली का? नाही ना दादा, असं काही नाही ना. एक मिनिट साहेबांना देतो, साहेब बोलतात तुझ्याशी. हा, हो. उद्धव साहेब बोलतात. हॅलो, हा साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अरे काय मुलगी वगैरे पाहिली की नाही? नाही साहेब, मग खैरे साहेब बोलले होते, मी बघतो म्हणे. अच्छा, सोनार गल्ली आहे म्हणे आमच्या जवळच, बघतो म्हणे. तुमच्या बघा समोर. बघा, चांगलं लवकर करा, छान आयुष्य नक्की साहेब. हं? हो साहेब. आनंदात राहा. तुमचं बघितलं मी व्हिडिओ ते याच्यावरनं तिनेच पाठवलं होतं. हो साहेब. हा, आईला पण सांगा नमस्कार आणि नक्की साहेब. छान आनंदात राहा. हो. हं? आणि भेटू कधी मी तिकडे आलो तेव्हा, किंवा नाही तर इकडे कधीतरी अंबादाजी बरोबर या. नक्की साहेब. ओके, चालेल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.